दसरा आणि दीपावलीच्या सणाला लागणारे झेंडूची फुलं उत्पादन करणारा नाशिक जिल्हा प्रसिद्ध आहे। नाशिक जिल्ह्यातून नाशिक आणि मुंबई मार्केट येथे मोठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलांची विक्री होत असते। त्यातच नाशिक येथील पिंपळगाव खांब येथील वालदेवी हायटेक नर्सरी येथे झेंडूच्या फुलांची रोपं तयार करून ते शेतकऱ्यांना लागवडीसाठी दिली होती। आज रोजी वालदेवी हायटेक नर्सरीचे संचालक भाऊसाहेब जाधव यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तेथील झेंडूची पाहणी केली। यावेळी हायटेक नर्सरीच्या वतीने दर्जेदार बियाणे वापरून चांगली रोपं दिल्याबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले। गेल्या अनेक वर्षांपासून असाच विश्वास परिसरातील शेतकऱ्यांमध्ये दिसून येतोय। या हायटेक नर्सरीमध्ये विविध प्रकारची रोपं तयार करून ते शेतकऱ्यांच्या ऑर्डरप्रमाणे गेल्या अनेक वर्षांपासून देत आहेत। यावेळी सचिन शिवाजी जाधव आणि श्रीकांत नारायण भोर या शेतकऱ्यांनी झेंडूची शेतीबद्दल अधिक माहिती दिली। तसेच वालदेवी हायटेक नर्सरीचे संचालक भाऊसाहेब जाधव आणि अर्चना जाधव यांनी अधिक माहिती दिली आहे। प्रतिनिधी दामोदर थोरात, महाराष्ट्र समाचार, नवीन नाशिक। माझे नाव श्रीकांत नारायण भोर, मुक्काम दाडगाव, पोस्ट पिंपळगाव खांब, तालुका जिल्हा नाशिक। ही व्हरायटीचे नाव ऑरेंज सुपर ऑरेंज सुपर येलो इस्टिवेट कंपनीचं आहे। आणि हे मी गेल्या 4 वर्षापासून वालदेवी हायटेक नर्सरी या नर्सरीतूनच मी रोप घेतो आणि अतिशय रोपांची क्वालिटी पण त्यांची चांगली आहे। 4 वर्षापासून मी तिथनं रोप घेतोय आणि ते भाऊसाहेब भाऊ आपले त्यांचं मार्गदर्शन खूप छान आहे। प्रत्येक रोप जर घ्यायचे असले तर ते सांगतात बा या पद्धतीने असं लागवड करा, ती करा, आणि शेतकऱ्यांना तर तिथं मार्गदर्शन तर खूप छान करत आहे आणि क्वालिटी पण रोपाची अतिशय सुंदर आहे। आता मी जवळजवळ ही 6000 काडी लावली। 6000 काडीत साधारण कमीत कमी 700-800 कॅरेट शुअर निघणार, इथं आम्हाला शाश्वती आहेच। आता मार्केटच्या नुसार जरी म्हटलं, आता मार्केट काय निघते त्याच्यावर अवलंबून आहे सर्व। भाऊसाहेब जाधव यांचं धन्यवाद, वालदेवी हायटेक नर्सरी यांचं बी धन्यवाद। माझे नाव सचिन शिवाजी जाधव, राहणार पिंपळगाव खांब, तालुका जिल्हा नाशिक। मी गेल्या 5 ते 7 वर्षापासून झेंडूची शेती करतो आणि झेंडू हे पीक आमच्याकडे साधारणतः दिवाळी आणि दसरा या 2 सीझनमध्ये घेतलं जातं। तर गेल्या 5 ते 7 वर्षापासून मी झेंडू करतो। झेंडूचं मला उत्पन्न चांगलं मिळू राहिलं। 5-6 वर्षापासून निसर्गाने 4 ते 5 वर्ष चांगली साथ दिली। कधी पाऊस असला थोडीफार अडचण येते। आम्ही लालमध्ये अष्टगंधा आणि पिवळ्यामध्ये पितांबरी या 2 व्हरायटी लावल्या यावर्षी। तर एकंदरीत याचं उत्पन्न मला चांगलं वाटू राहिलं। आम्ही लहानपणापासून खूप मेहनत घेतली, खतं वगैरे, फवारे, स्प्रे वगैरे एकदा अगदी वेळेवर दिले। रोपं आम्ही गावातच आमची वालदेवी हायटेक नर्सरी भाऊसाहेब जाधव यांच्याकडनं मागवले। टायमावर रोपं मिळत नव्हते, पण त्यांच्याकडे उपलब्ध असल्यामुळे रोपं मिळून गेले। आम्ही लागवड केली। काही त्यांच्याकडनं कोबी, फ्लावर, वांगे याचेही रोपं आणले। रोपंही चांगली होते, क्वालिटी चांगली होती। आणि झेंडू तसं हे खूप सेन्सिटिव्ह पीक आहे, याची खूप मेहनत घ्यावी लागते। जो मेहनत घेईल त्याला पैसे मिळतात। क्वालिटी आणि क्वांटिटी याच्यावर त्याचं मार्केट अवलंबून असतं। झेंडू आमचा हा सर्व मुंबईला जातो। मुंबईला आमचे ठरलेले व्यापारी आहे, याची बाजारपेठा या ठरलेल्या आहे। आणि दसऱ्याच्या 3 दिवस आम्ही याचा तोडा चालू करणार। 3 ते 4 दसऱ्यापासून 3 दिवस अगोदर तर दसऱ्याच्या दिवसापर्यंत आमचा हा पूर्ण झेंडू संपला जाणार। आमच्या 40 ते 50 बाया खुडायला राहणार आणि 2 ते 3 दिवसात हा झेंडू आम्ही संपूर्ण दसऱ्याच्या पिरियडमध्ये संपून टाकणार। त्याच्यानंतर दिवाळीच्या वेळेस 3 ते 4 दिवस आमचं मार्केट चालणार। दिवाळी झाल्यानंतर सुद्धा आम्ही 1 ते 2 तोडा या झेंडूचा करतो आणि मार्गशीर्षमध्ये परत दुसरा नवीन झेंडू लावू, किंवा यांनी जर साथ दिली, निसर्गाने साथ दिली, तर हाच झेंडू आम्ही वापरू। आणि आपले वालदेवी हायटेक नर्सरीचे संचालक भाऊसाहेब जाधव यांनी आम्हाला वेळेवर रोप उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानतो। आणि त्यांनी आम्हाला एकदम गॅरंटेड व्हरायटी दिली। पितांबरी आहे आणि हा अष्टगंधा आहे। एकच नंबर प्लॉट बसलाय आणि फुलाची क्वालिटी पण खूप सुंदर आहे। रोप आम्हाला बियाणं एकदम गॅरंटेड मिळालं, त्याबद्दल मी त्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो।